दांडेगाव इथं बुद्ध विहारात केली बुद्ध रूपाची स्थापना। कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव इथं अतिशय साधेपणानं व धार्मिक वातावरणात भंते सचित बोधी यांच्या हस्ते बुद्ध रूपाची बुद्ध विहारात स्थापना करण्यात आली। नारदराव हनुमंते, निवृत्ती हनुमंते, रमेशराव हनुमंते, बाबूराव हनुमंते, शंकर जाधव, लालू कुर्हे, अशोक पाईकराव, नितीन खंदारे, राजू पाटील, नयन कांबळे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले। त्रिशरण, पंचशील आणि बुद्ध पूजा पाठ करून रीतसर कार्यक्रमाची सुरुवात झाली। दांडेगाव येथील शोभाताई जनार्दन हनुमंते, शोभाबाई गणेशराव हनुमंते व सुशीलाबाई कदम यांनी धम्म सहल करून आल्याबद्दल त्यांचा समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला। नंतर उपस्थितांना प्रजाशाहीचा आवाजचे संपादक वैभव धबडगे, भीमशाही रामभाऊ गायकवाड यांनी मार्गदर्शन केले। यावेळेस लक्ष्मण हनुमंते, भीमराव हनुमंते, कैलास हनुमंते, राजू हनुमंते, बबनराव हनुमंते, पांडुरंग गायकवाड, संतोष हनुमंते, ज्ञानोजी भालेराव, विजय हनुमंते, अमोल खंडागळे, विनोद हनुमंते, संघरत्न हनुमंते, गौतम हनुमंते इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिनेश खाडे यांनी केले तर आभार दिनेश हनुमंते यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल हनुमंते, संभाजी हनुमंते, प्रशांत हनुमंते, झोडपे, पिराजी हनुमंते इत्यादी तरुणांनी विशेष सहकार्य केले। डीएसपी न्यूज लाईव्ह वसमत प्रतिनिधी राहुल मगरे ते जाऊन आलेले आहे आणि त्या ठिकाणाहून जाऊन आल्याच्या नंतर आपल्याकडे एक पद्धत आहे की तिथून आल्याच्या नंतर कार्यक्रम आहे। आता याच्यापैकी बरेचसे मला वाटते 40% लोक हे बौद्धगयाला गेलेले असतील। मागच्या वेळेस नाथराव काका तुम्ही सगळेजण गेले होते, आता गणेशराव काका, रमेश काका हे सगळेजण गेले होते। बौद्धगयाला गेल्याच्या नंतर तिथे 10 ते 15 दिवसाचा तो एक सहलीचा प्रवास आहे। एरवी माणूस आज तुम्ही समजा आता आम्ही लग्नावरून आलो, तुम्ही चिंता आहे ढोरावासाला पाणी पाजलं नाही, लवकर जावं लागेल, पाऊस येत नाही, आमच्या महिला मंडळाचे आमच्या मित्राचे कपडे काय काढले नाही तर दारात असं ठेवले असते। पण बौद्धगयाला गेल्याच्या नंतर असा काहीच विचार तुमच्या मनामध्ये येत नाही। तिकडे कपडे काढलेले आहेत का ढोर बांधलेले आहेत का इकडे आमची मेथी काढा आली का लसूण वायाचं नाही, काही ध्यान येत नाही। मी सांगाव ते बरोबर आहे की नाही? तिकडे गेल्याच्या नंतर इकडे काहीच अनुभव तुम्हाला येत नाही। महाराष्ट्र सोडून तुम्ही जाता पण तरी आठवण येत नाही आणि इथं जवळ जवळ आपल्या वसमत तालुक्याला गेले ते घरचं ध्यान येतं। असं काय आहे म्हणजे हे कशामुळे घडते? सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।